मागच्या व्हिडिओमध्ये आपण यक्षराज कुबेरांची उपासना कशा पद्धतीने करावी याबद्दलची माहिती घेतली। त्यामध्ये आपण कुबेरांना कोणतं पान प्रिय आहे, कोणत्या रंगाचं आणि कोणतं फूल त्यांना वाहिलं जातं, वारानुसार कोणत्या रंगाची फुलं कुबेरांना आपण अर्पण करू शकतो, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुबेरांना जो काही नैवेद्य अर्पण केला जातो त्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो, त्यांचं नैवेद्याचं पान कसं वाढावं हे सगळं माहिती करून घेतलं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वास्तूत, तिजोरीत किंवा देव्हाऱ्यामध्ये कुबेरांची स्थापना कशा पद्धतीने करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। धनप्राप्ती, धनाचा ओघ आणि सुखसमृद्धी ही आपल्या घरी कायम असावी असे आपल्याला नेहमीच वाटते। त्याकरिता आपल्या घरामध्ये श्री कुबेरांची स्थापना वास्तूत, देव्हाऱ्यात किंवा तिजोरीमध्ये आपण करत असतो। तर ही श्री कुबेरांची स्थापना कशा पद्धतीने करावी, त्यांचे पूजन कसे करावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। तर आपल्याला समजा आपल्या हॉलमध्ये म्हणजेच दिवाणखान्यामध्ये कुबेरांची मूर्ती ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवावी, ती कशी असावी हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते, नंतर आपण एक एक करून सगळी माहिती घेऊया। तर आपल्याला आपल्या हॉलमध्ये जर कुबेरांची मूर्ती ठेवायची असेल तर आपण एक साधीशी मूर्ती घरी आणू शकतो, म्हणजे ती पितळेची असेल किंवा पंचधातूंची असेल किंवा ज्या पद्धतीने बाजारामध्ये किंवा देवपूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे ज्या प्रकारची कुबेराची मूर्ती असेल तशी आपण आपल्या घरी आणू शकतो। तर एक साधी मूर्ती आणली तरी सुद्धा चालतं। ही मूर्ती आपण आपल्या घरातील म्हणजे आपल्या वास्तूतील दिवाणखाना अर्थात हॉलमध्ये ठेवावी। ही मूर्ती आपल्या हॉलमध्ये उत्तर दिशेला ठेवावी, म्हणजेच काय, उत्तर दिशेला कुबेरांच्या मूर्तीची पाठ येईल आणि दक्षिण दिशेला तिचं मुख होईल, अशा पद्धतीने ही मूर्ती ठेवायची। ही मूर्ती एका साध्या ताम्हणामध्ये आपण ठेवू शकतो। मग त्याच्यासाठी तांब्याचंच ताम्हण असलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही स्टीलच्या ताम्हणामध्ये किंवा तुमच्याकडे ज्या धातूचं ताम्हण असेल त्या ताम्हणामध्ये म्हणजेच त्या ताटामध्ये ही कुबेरांची मूर्ती ठेवा। या मूर्तीच्या सभोवताली म्हणजेच मूर्तीच्या सर्व बाजूंनी आपण आपल्याकडे असणारी काही सुट्टी नाणी किंवा काही 10 रुपयांसारख्या नोटा अधूनमधून ठेवायच्या व अधूनमधून यातील पैसे देखील काढत राहायचे। ही मूर्ती साध्या धातूची असते, त्यामुळे ही मूर्ती आपण जेव्हा वेळ मिळेल एखाद्या दिवशी त्यावेळेस स्वच्छ करायची आणि ते ताम्हणसुद्धा साफ करून घ्यायचं आणि पुन्हा ती मूर्ती आपण त्या ताटामध्ये ठेवून द्यायची। कशी तर उत्तर दिशेला त्या मूर्तीची पाठ आली पाहिजे आणि दक्षिण दिशेला कुबेरांच्या मूर्तीचं तोंड आलं पाहिजे, अशा पद्धतीने ती ठेवायची। या मूर्तीची काही आपल्याला पूजा करायची नाही आहे आणि या मूर्तीला आपण हळदी कुंकू फुलंसुद्धा वाहायची नाही आहेत। बघा, यामागची संकल्पना काय आहे, म्हणजे ही मूर्ती हॉलमध्ये अशा पद्धतीने ठेवण्यामागची संकल्पना काय आहे की कुबेर मूर्तीच्या भोवती आपण सतत पैसे ठेवतो, पैसे काढतो, त्यामुळे एक प्रकारे आपण कुबेरांकडून कर्ज घेतो आणि ते फेडतो सुद्धा। या क्रियेमुळे काय होतं, पैशांचा ओघ कायम राहतो, पैशांची चणचण भासत नाही। ज्यांना सतत कर्ज होतं किंवा पैशांची अडचण राहते त्यांनी ही साधी कुबेर मूर्ती अशा प्रकारे आपल्या हॉलमध्ये ठेवून बघा आणि तुम्हाला सुद्धा याचे खूप चांगल्या प्रकारचे अनुभव येतील। वास्तूमधील हॉलमध्ये कुबेर तस्वीर कशा पद्धतीने लावायची, म्हणजे ज्यांना मूर्ती लावायची नाही आहे त्यांना समजा फोटो म्हणजेच तस्वीर लावायची असेल तर ती कशा पद्धतीने लावायची त्याची माहिती आपण आता करून घेऊया। म्हणजे तस्वीरीमध्ये कधीकधी कुबेर यंत्रसुद्धा येऊ शकतं, म्हणजे कुबेरांच्या फोटोमध्ये कुबेरांचा फोटोही असेल आणि यंत्रसुद्धा असेल अशा पद्धतीची रचना असणारी जरी तस्वीर तुम्हाला मिळाली ती तुम्ही तुमच्या हॉलमध्ये लावली तरीसुद्धा चालणार आहे, किंवा नुसता कुबेरांचा फोटो असेल तर असा फोटो जरी आपण आपल्या हॉलमध्ये लावला तरीसुद्धा चालणार आहे। आता हा फोटो कुठे आणि कसा लावायचा याबद्दल आपण जाणून घेऊया। तर आपल्या घरातील दिवाणखाना म्हणजेच हॉलमध्ये कुबेरांची तस्वीर लावावी, उत्तर दिशेला ती लावावी, म्हणजेच काय, पाठ उत्तरेला मुख दक्षिणेला याप्रमाणे आपण ही तस्वीर लावू शकतो। हॉलमध्ये उत्तरेला एखादी लाकडाची फळी किंवा काचेची फळी लावून त्यावर पांढरे वस्त्र पांघरून ही कुबेर फ्रेम आपण लावू शकतो। या कुबेर तस्वीरीची दर बुधवारी पूजा करावी। बुधवार हा त्यांचा आवडता वार आहे।
तुपाचा दिवा लावावा, धूप, अगरबत्ती, भस्म, हळदी कुंकू वाहावे व एक मोतीचूर लाडू आणि बत्तासे दाखवावे. मधाचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि कुबेरांना मनोभावे नमस्कार करावा. कोणताही एक कुबेर मंत्र 11 वेळा जपावा आणि कुबेर चालिसा पठण करावी. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या आधीचा आपला जो व्हिडिओ आहे कुबेरांच्या संबंधितचा, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सोपे कुबेर मंत्र सांगितलेले आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहून झाल्यावर तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मंत्रसुद्धा समजून येणार आहेत. रात्री दिवे लागणीला म्हणजेच लक्ष्मी आगमनाच्या वेळी कुबेर पूजा आपण करायची असते. यामागची फलश्रुती काय आहे तर कुबेरांचा फोटो घराच्या हॉलमध्ये लावल्यामुळे आपल्या वास्तूमध्ये प्रसन्नता येईल, धनधान्य, समृद्धी, सौख्य नांदेल, तसेच आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होईल. वास्तूतील देव्हाऱ्यामध्ये श्री कुबेरांची स्थापना कशा पद्धतीने करावी तर मंडळी, आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वास्तूतील हॉलमध्ये म्हणजेच दिवाणखान्यामध्ये जर आपल्याला कुबेरांची मूर्ती ठेवायची असेल तर ती आपण कशा प्रकारे ठेवू शकतो, त्याऐवजी आपल्याला फोटो लावायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने कोणत्या दिशेला लावावा, त्याची पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती घेतली. आता आपण आपल्या वास्तूतील म्हणजेच आपल्या घरामध्ये जे देवघर असतं, देव्हारा असतो, तिथे जर आपल्याला कुबेरांची स्थापना करायची असेल तर ती कशा पद्धतीने करावी याबद्दलची सोप्या पद्धतीने माहिती घेऊया. तर ऐका. आपल्या घरातील देवघर अर्थात देव्हाऱ्यामध्ये कुबेर देवतेची स्थापना आपण पुढील प्रमाणे करावी. आपल्या घराच्या देव्हाऱ्यामध्ये साधारणतः कुलदैवत श्री गणपती, अन्नपूर्णा देवी, महालक्ष्मी, बाळकृष्ण असतो. बाकी श्री दत्तगुरू, भगवान हनुमान म्हणजेच रामभक्त हनुमान किंवा प्रभू श्री रामचंद्र ही दैवते आपण जर त्यांना आराध्य मानत असू तर त्यानुसार आपण ठेवत असतो. बाकी कुलदैवत असेल, श्री गणपती असतील, अन्नपूर्णा देवी असेल, महालक्ष्मी असेल, बाळकृष्ण असतील तर हे आपल्या देव्हाऱ्यामध्ये असतातच. आपल्या देव्हाऱ्यामध्ये जर आपल्याला कुबेर मूर्ती ठेवायची असेल तर ती एका छोट्या ताम्हणामध्ये, खास करून आपण तांब्याचं किंवा पितळेचं ताम्हण घेतलं तर अतिउत्तम. तर या ताम्हणामध्ये आपण सुरुवातीला एक पांढऱ्या रंगाचा नवा कोरा कपडा किंवा स्वच्छ धुतलेला पांढरा कपडा अंथरून त्यावर छोटीशी कुबेर मूर्ती ठेवावी. ही कुबेर मूर्ती सोनं, चांदी या धातूमध्ये आपण घेऊ शकतो. पंचधातूची असल्यास तरीसुद्धा चालेल. मात्र आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यास ही मूर्ती साध्या धातूची सुद्धा चालेल, काळजी करू नये. यथाशक्ती सेवा कुबेर स्वीकारतील. या कुबेर मूर्तीचे मुख देव्हाऱ्यामध्ये दक्षिणेकडे करणे शक्य असल्यास मूर्ती तशी ठेवावी किंवा तशी ठेवणे शक्य नसल्यास पूजा करताना मूर्तीचे मुख हे दक्षिणेकडे व पाठ उत्तरेकडे करून ठेवावी व पूजा करावी. देव्हाऱ्यातील कुबेरांना दररोज जमल्यास एक पांढरे फूल आणि बेल अर्पण करावे. तसेच मनोभावे नमस्कार करून धनदेवतेचा आशीर्वाद स्वीकारावा. रोज आपल्याला शक्य नसेल तर बुधवार, शुक्रवार आपण कुबेर देवतेला एक पांढऱ्या रंगाचं फूल आणि बेलपत्र अवश्य अर्पण करावं. आपल्या वेळेनुसार, उपलब्धतेनुसार पूजन करावं. कुबेरांची छोटी मूर्ती ही माता लक्ष्मीसोबतसुद्धा आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण स्थापन करू शकतो. एकाच ताम्हणामध्ये 2 छोट्या मूर्ती सोबत ठेवून पूजा आपल्याला करता येईल. महालक्ष्मीची मूर्तीसुद्धा आपण सोनं, चांदीची किंवा पंचधातूची ठेवण्यास प्राधान्य द्यावे किंवा आर्थिक परिस्थिती आपली तशी नसेल तर साधी मूर्तीसुद्धा हमखास चालू शकेल. आता देव्हाऱ्यामध्ये मूर्ती कशा पद्धतीने ठेवायची याबद्दलची माहिती आपण ऐकली. आता यापुढे आपण ही माहिती ऐकणार आहोत की घराच्या तिजोरीमध्ये म्हणजेच जिथे आपलं लॉकर असतं, जिथे आपण पैसे ठेवतो, तर तिथे आपण कुबेर मूर्ती कशा पद्धतीने स्थापन करू शकतो. तर ऐका मंडळी. आपल्या घरातील पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा खणामध्ये, लॉकरमध्ये कुबेराची स्थापना आपण पुढील प्रमाणे करावी आणि त्याचे पूजन करावे. घरातील तिजोरी किंवा खणामध्ये एका छोट्याशा ताम्हणामध्ये लाल कपड्यावर साधी छोटीशी कुबेर मूर्ती दक्षिण दिशेला मुख करून ठेवावी. म्हणजेच काय, या मूर्तीची जी काही पाठ आहे ती उत्तर दिशेला आली पाहिजे. या मूर्तीला फक्त दर बुधवार, एकादशी, पौर्णिमा व अमावस्या या तिथींना पांढरे तीळ वाहावेत आणि पुढील मंत्र 21 वेळा जपावा. तर तो मंत्र असा आहे, एकदम साधा सोपा आहे, ऐका. ओम वैश्रवण धनम देही. परत एकदा ऐका. ओम वैश्रवण धनम देही. एवढाच हा मंत्र आहे.
तर हा मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे. तसेच कुबेर देवतेला मनपूर्वक नमस्कारसुद्धा करायचा आहे. या ताम्हणामध्ये ठेवलेल्या छोट्या कुबेर मूर्तीच्या आजूबाजूला पैशाची नाणी व 100, 50 किंवा 10 रुपयांच्या 4-5 नोटा ठेवाव्यात. या मूर्तीची रोज पूजा केली नाही तरीसुद्धा चालेल, पण या मूर्तीला रोज आपण नमस्कार जरूर करावा. अधूनमधून कुबेर मूर्ती आणि ताम्हण स्वच्छ करत राहावे. या मूर्तीला पौर्णिमा तिथीला नागकेशर ही वनस्पती अर्पण करावी. नागकेशर ही वनस्पती धनदायी आहे आणि आपण धनवृद्धीसाठी ही वनस्पती कुबेर देवतेला अर्पण करून प्रार्थना देखील करायची आहे. तिजोरीमध्ये कुबेर देवतेची स्थापना करण्यामागची फलश्रुती हीच आहे की आपल्या तिजोरीतील धन हे कुबेरांमुळे अक्षय्य राहील. मुळातच ते खजिनदार असल्यामुळे आपल्या तिजोरीतील धनाचे संरक्षण, संवर्धन आणि वृद्धी करण्याचे महत्त्वाचे कार्य करतील. आता समजा आपल्याला आपल्या देवघरामध्ये कुबेरांची स्थापना देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंसह करायची असेल तर ती आपण कशा पद्धतीने करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगते. मंडळी, देवघरामध्ये कुबेरांची स्वतंत्र स्थापना आपण बघितली. तसेच लक्ष्मी समवेत कुबेरांची स्थापना कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला त्यात सांगितलं. आता या 2 कुबेर स्थापनेसमवेत देवघरातील तिसरी महत्त्वाची कुबेर स्थापना आपण बघूया. तर आपल्या राहत्या घरातील देवघरामध्ये देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि यांच्यासोबत कुबेरांची स्थापना करणे अतिशय उत्तम ठरते आणि हे धनदायी देखील समजले जाते. तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी माता, भगवान विष्णू, कुबेर देवता यांच्या मूर्ती एका ताम्हणामध्ये ठेवाव्यात आणि त्यांचे पूजन बुधवारी किंवा दररोज शक्य असेल तर दररोज, नाहीतर मग बुधवार, शुक्रवार, एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या या तिथीलाही करावी. धनाचा ओघ वाढत राहील. यामागची संकल्पना अशी आहे की भगवान विष्णू हे पिता, देवी लक्ष्मी माता आणि कुबेर हे त्यांचे पुत्र अशी लक्ष्मी परिवाराची स्थापनाच आपल्या देव्हाऱ्यात केल्यामुळे आपल्या वास्तूतून कधीच धन बाहेर जात नाही, ते अक्षय्य राहते. वास्तूमध्ये पुढील कुबेर मंत्र सतत म्हणावा. तर तो मंत्र मी तुम्हाला सांगते. ओम धनद वैश्रवण धनम देही मा. ओम धनद वैश्रवण धनम देही मा. अशा पद्धतीचा मंत्र आपल्याला आपल्या वास्तूमध्ये जर आपण कुबेरांची स्थापना करत असू तर नक्कीच म्हणत राहायचं आहे. यामागे काय आहे अर्थ दडलेला, तर या मंत्रामध्ये जो धनद शब्द आलेला आहे ना, तर धनद म्हणजे धन देणारा, हे कुबेरांचे आवडते नाव आहे. कुबेरांनी आपल्याला धन देण्यासाठी हा प्रार्थना मंत्र आहे. तर तुम्ही नक्कीच हा मंत्र म्हणू शकता. आणि समजा आपल्याला कुबेरांची मूर्ती मिळत नाही तर आपण काय करू शकतो, एका सुपारीलाच आपण कुबेर मानून त्यांची स्थापना जरी आपण देव्हाऱ्यामध्ये केली तरीसुद्धा चालणार आहे. तर त्यासाठी आपण नवी सुपारी आपल्या पूजा साहित्य जिथे मिळतं ना त्या दुकानातून आणू शकता आणि स्थापना करू शकता. आपल्याला आपल्या वास्तूमध्ये जर कुबेराची मूर्ती स्थापन करणे शक्य नसेल तर आपण एक समर्थ पर्याय करू शकतो. हा पर्याय म्हणजे कुबेराचे प्रतीक म्हणून एका सुपारीची स्थापना करून त्याचे पूजनही आपल्याला करता येईल. आणि आधी ज्याप्रमाणे देव्हाऱ्यामध्ये मूर्ती ठेवून त्याची पूजा करण्याची उपासना पद्धत मी तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे सर्व पूजा उपासना आपण करावी. फक्त मूर्ती आणि फोटोच्या जागी आपल्याला सुपारी ठेवायची आहे, एवढंच. काही लोकांची घरं आणि देव्हारे हे छोटे असतात, मग आपल्याला सगळ्याच प्रकारच्या मूर्ती किंवा फोटो ठेवणं शक्य होत नाही, तर अशा वेळेस सुपारीचा पर्याय अतिशय उत्तम आहे. काही धनदायी शुभचिन्हे व सामुग्रीसहित केलेले कुबेर पूजन हे विशेष फलदायी ठरते. यामुळे धनसंकट दूर होते. ही शुभचिन्हे आणि सामुग्री पुढीलप्रमाणे आहेत. लक्ष्मी शंख. लक्ष्मी शंख म्हणजे उजव्या मुखाचा शंख होय. हा शंख अतिशय धनदायी असतो. कुबेर पूजन करताना हा शंख तेथे पूजनात असावा. धनदायक कवड्या. 11 कवड्या लक्ष्मी शंखासहित कुबेर पूजनामध्ये ठेवाव्या. या कवड्यांना लक्ष्मीदायक किंवा धनदायक कवड्या असे म्हणतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या देव्हाऱ्यामध्ये कवड्या असतात. तर मग समजा आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुबेरांची स्थापना केली, मग ती मूर्तीच्या स्वरूपात केली, फोटोच्या स्वरूपात केली किंवा साध्या सुपारीच्या स्वरूपात केली, तर त्या सुपारीभोवती, त्या मूर्तीभोवती किंवा त्या फोटोभोवती आपण 11 कवड्या ठेवायच्या आहेत. पिवळ्या किंवा पांढऱ्या यापैकी कोणत्याही कवड्या तुम्ही ठेवू शकतात, कारण कवड्यांना लक्ष्मीदायक किंवा धनदायक कवड्या असे म्हटले जाते.
कुबेर पूजनामध्ये कवड्यांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्तीमध्ये या कवड्या आपल्याला मदत करतात, सहाय्य करतात. त्याचबरोबर गोमती चक्र. गोमती चक्रसुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी कुबेर पूजनामध्ये वापरतात. पृष्ठभागावरच चक्र असणारे हे दगड असतात. कुबेर व लक्ष्मी पूजनामध्ये धनप्राप्तीसाठी गोमती चक्र आवर्जून ठेवावीत. यानंतर काळे हकीक. काळे हकीक नावाचे काही खडे येतात. हे खडे देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी कुबेर पूजनामध्ये जरूर ठेवावेत, जेणेकरून आपल्या धनसंचयामध्ये वाढ होऊ शकेल. आता आपण शुभचिन्हांची माहिती घेऊया. यातल्याच कुबेर विशेष पूजन जेव्हा आपण करू, म्हणजे धनत्रयोदशीच्या वेळेस किंवा अमावस्येच्या वेळेस, दिवाळीच्या वेळेस, तर आपण काही शुभचिन्ह कुबेरांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या किंवा सुपारीच्या आसपास ठेवावीत. यामुळे काय होतं, सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी, महापौर्णिमा या पूजनामध्ये ही शुभचिन्हे जरूर असावीत. यामध्ये पहिलं चिन्ह जे आहे ते म्हणजे स्वस्तिक चिन्ह. स्वस्तिक हे शुभ आणि मंगलमय मानण्यात आले आहे. ज्यावेळी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुबेर पूजन करतो त्यावेळी स्वस्तिक चिन्ह पूजेच्या ठिकाणी चिन्ह स्वरूपामध्ये किंवा रांगोळीच्या स्वरूपामध्ये आवर्जून असावे. त्यानंतर दुसरं शुभचिन्ह आहे लक्ष्मीची पावलं. लक्ष्मीची पावले ही नेहमी कुबेर पूजनाच्या जवळ रांगोळी वा चिन्ह स्वरूपामध्ये असायलाच हवीत. त्यानंतर शुभलाभाचं चिन्ह. शुभलाभ हे देखील एक अतिशय शुभ आणि मंगलमय चिन्ह आहे. हे चिन्ह देखील रांगोळी किंवा चिन्ह स्वरूपामध्ये कुबेर पूजनामध्ये असावं. कुबेरांची मूर्ती नेमकी कशा पद्धतीने असते त्याचं वर्णन आपण करूया. कुबेर मूर्ती ही पुढील प्रमाणे दिसून येते. कुबेर हे धनदैवत असल्यामुळे त्यांची मूर्ती ही नेहमी आनंदी असते. चेहऱ्यावर एक स्मित हास्य असते. शरीर आणि मुखावर ऐशाराम व विलासी वृत्ती कुबेर मूर्तीमध्ये दिसून येते. कुबेर महाराज आपल्या सिंहासनावर अत्यंत राजेशाही अशा थाटामध्ये बसलेले असतात. त्यांच्या मुखावर धनसंपत्ती आणि समृद्धतेचे तेज असते. कुबेर मूर्तीच्या हातामध्ये किंवा पायाजवळ धनसूचकतेचे प्रतीक मुंगूस आपल्याला दिसतो. काही मूर्तींमध्ये कुबेरजींच्या हातात मद्याची कुपी असल्याचे वर्णन केलेले दिसून येते. यक्षराज म्हणजे यक्षांचे राजा झाल्यावरचे हे कुबेराचे निराळे रूप आहे. सर्व कुबेर मूर्तींमध्ये ही वैशिष्ट्ये थोडीफार दिसून येतात. प्रत्येक देशातील कुबेराच्या मूर्ती या निरनिराळ्या आणि वैशिष्ट्यपूर्णसुद्धा आहेत. प्रत्येक धर्मानुसार, उदाहरणार्थ जैन धर्म, बौद्ध धर्म इत्यादी विविध धर्मांच्या कुबेर मूर्तींमध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते. तसेच चीन या राष्ट्रातील कुबेराच्या मूर्ती या हसणाऱ्या आणि जरा अधिक लठ्ठ स्वरूपातील आपल्याला दिसतात. हल्ली वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये आनंदी वातावरण राहावे याकरिता चायनीज बुद्धासारख्या दिसणाऱ्या कुबेर मूर्ती वास्तूतील दिवाणखान्यामध्ये म्हणजेच हॉलमध्ये दर्शनी भागात हसणाऱ्या कुबेर मूर्ती ठेवण्याची पद्धत रूढ होत आहे. या कुबेर मूर्ती रंगीबेरंगी स्वरूपात येतात. तर मंडळी, आपण बरेच जण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी, आनंदाचं वातावरण राहावं म्हणून जे हॅप्पी मॅन, हसणारे बुद्ध आपल्या घरामध्ये ठेवत असतो, तर ते खरं तर आहेत कुबेर. फक्त ते चायनीज पद्धतीचे आहे म्हणून आपण त्यांना हॅप्पी मॅन म्हणतो. आत्तापर्यंत आपण कुबेर पूजनाची बरीच सारी माहिती या व्हिडिओमधून ऐकली. पण कुबेर आपल्यावर नक्की कधी प्रसन्न होतील हे सुद्धा ऐका. मंडळी, कुबेर आपल्यावर तेव्हाच प्रसन्न होतील जेव्हा आपण त्यांच्या पूजनामध्ये सातत्य ठेवू. सातत्य म्हणजे काय? अगदी दररोजच आपण कुबेर पूजन केलं पाहिजे असं नाही, पण पूजनामध्ये नियमितता असावी. जर आपण आपल्या घरामध्ये, मग भलेही हॉलमध्ये, देव्हाऱ्यामध्ये किंवा लॉकरमध्ये यापैकी कोणत्याही एका ठिकाणी कुबेरांची स्थापना करत असू, तर त्यांच्या पूजनामध्ये नियमितता असली पाहिजे. म्हणजे रोजच्या ऐवजी आपण दर बुधवारी म्हणा, शुक्रवारी म्हणा किंवा पौर्णिमा, एकादशी, अमावस्या या तिथींना तरी कुबेर पूजन आवर्जून वेळ काढून केलं पाहिजे. कुबेर पूजन मनापासून करायचं, कुबेराचं दान आवर्जून द्यायचं. दान काय द्यायचं याबद्दलची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओत आपण पाहूया. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दानाला फार महत्त्व दिलं आहे. दान हे अतिशय पुण्यप्रद समजण्यात आले आहे. दान विविध प्रकारांनी करून पुण्यसंचय आपल्याला करता येतो. दानामुळे जन्मोजन्मीची पापे धुवून निघतात. दानाचे पुण्य आपल्या अनेक पिढ्यांना पुरून उरते. ज्या व्यक्तीला आपण दान देतो त्या व्यक्तीचे किंवा ब्राह्मणाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. दानामध्ये अन्नदान, धनदान, वस्तूंचे दान या 3 प्रकारे आपल्याला दान देता येते. दान हे गरीब व्यक्तीस करता येते.
दान हे गरजू व्यक्तीस करता येते, दान हे संस्थेला किंवा ट्रस्टला देता येते, दान हे मंदिराला देता येते. या प्रकारे आपण दान करू शकतो. आपल्याकडील धनसंचयातील म्हणजे आपल्याकडे जे काही पैसे असतात, जे काही धन असतं, त्यातला एक छोटासा भाग आपण जर दान केला तर ते अतिशय उत्तम समजलं जातं. यामुळे पुण्यसंचय आपोआप होतो. म्हणजेच काय, आपल्या पुण्यामध्ये भर पडते आणि हे पुण्य आपल्याला नक्कीच कुठे ना कुठे कामात येते. आपण आपल्या अर्थार्जनातील काही भाग दान केल्यास उलट आपल्याला वृद्धी होत असते. म्हणजे दान केल्यामुळे आपल्याला काही कमी पडत नाही, उलट त्याच्यात भरभरून वाढ होत असते. थोडक्यात काय, दानामुळे आपल्याकडील संचय हा अधिकाधिक वाढत जातो, त्याच्यामध्ये कमतरता पडत नाही, त्या गोष्टींचा क्षय होत नाही. तर थोडक्यात मी तुम्हाला कल्पना दिली आहे की दान कशा प्रकारचं असावं आणि विशेष करून ते सत्पात्री असावं, हे महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही जर कमेंट्स केल्या तर नक्कीच आपण कुबेराच्या दानाबद्दल सविस्तर माहिती नक्कीच पुढच्या व्हिडिओत घेऊन येऊया. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.